हॅलो. आज निश्चित आपण अष्टविनायक ठाकूरपडा संघामधून कबीर ठाकरे यांना पाहतोय. बऱ्याच दिवसापासून थोडंसं एन्जॉयड होते, संघामध्ये इन नव्हते, मात्र महत्वाच्या सामन्यामधून त्यांना आपण निश्चित खेळताना पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्रो, स्पर्धेचा ओल्डी गोल्डी या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील लढत दोन यजमान संघामधून आपण पाहतोय. अष्टविनायक ठाकूरपडा विपक्ष जयभजन गोरसे. गोरसे संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतकक्षण स्वीकारतो. आमंत्रित केले जाते या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपडा संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. मधुकर आणि श्रीनाथ. चला प्लीज. चला दोन्ही संघाचे 12 मॅन राखीव खेळाडू आपण सामान्य कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पंचांना विनंतीशाला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. प्लीज वेल कमी घ्या. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी चषक 2021 या स्पर्धेचं मित्र आपण अगस पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून ओल्डी गोल्डी स्पर्धांना एक प्राधान्य दिलं जातं. चला पंचांना विनंतीशाला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा, कलेचा आणि विद्येचा देवता, 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती रायाला विनम्र अभिवादन करून, त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असा युगपुरुष छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून आज आपण या महासंग्रामाला सुरुवात करतोय. या महापर्वाला आपण सुरुवात करतोय. ओल्डी गोल्डी 40+ या स्पर्धांचं अतिशय देखणं आणि चिकन आयोजन आपण पाहतोय. पहिला सामना रंगतोय दोन संघांमधून. अष्टविनायक ठाकूरपडा विपक्ष जय बजरंग गोरसे. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट. गोरसे संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतकक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं अष्टविनायक ठाकूरपडा संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात होते आणि गोरसे संघाचा सलामी गोलंदाज वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटकात ते गोलंदाज अनंत. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. डावखुरा फलंदाज श्रीनाथ याला. नॉन स्ट्राईक आपण मधुकर याला पाहतोय. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाले. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात होईल. सलामी गोलंदाज अनंत पंचांना क्रॉस करतोय. राईट आर्म ओरचा मारा. पहिला चेंडू बॅट फाडीमध्ये मात्र संपर्क नाही. चेंडूच्या लाईन पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहतो. लाईनअप करू शकला मिडल बॅट चेंडू निश्चित घेता आला आणि श्रीनाथ याला. निर्धाव चेंडू हलकासा अपील. पंच संमत नाही. पहिला चेंडू निर्धाव जातो. अनंत याचा रटम राऊंडचा मारा करतोय फलंदाज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज म्हणजे मार्गावर बोळ्यावर पंचाकडे गाठ घेतो. रॅटम राऊंडचा मार्क होतो. स्ट्राईक रोटेट करतोय श्रीनाथ. डिफेन्सिव्ह फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. बॉल जज कॅच. मिस टाइम फटका आपण पाहिला होता आणि निश्चित आपल्या फॉलो थ्रोमध्ये अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल स्वतः गोलंदाज कलेक्ट करतो आणि पहिला फलंदाज पेलवतोय
अष्टविनायक ठाकूर संघाचा श्रीनाथ. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम फटका आपण पाहिला होता, व्यवस्थित संपर्क झाला नव्हता, चेंडू जागेवर राहतोय, अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय आणि पहिला फलंदाज बाद होतोय अष्टविनायक ठाकूर संघाचा श्रीनाथ. कुठल्या प्रकारची धाव करता आली नाही, 0 धावसंख्येवर श्रीनाथ बाद होतोय. न्यू बॅट्समन, नेक्स्ट बॅट्समन जातोय विश्वनाथ. निश्चितच आता विश्वनाथ याला विश्वासाने फलंदाजी करावी लागेल. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिला श्रीनाथ याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, 0 फलंदाज बाद झाली. आता माझा डावखुरा फलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय मधुकर. न्यू बॅट्समन आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय विश्वनाथ. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंतरकडे गाठ घेतो, रायटम राऊंडचा मारा करतो अनंता. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, एक साजेशी गोलंदाजी आपण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पाहतो अनंत याची. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी चषक 2021 स्पर्धेचे मित्र आपण आगास पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र केलं जातं. तोपर्यंत मात्र एक वेल आहे. तिसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न केला जातोय आणि बघूया एक्झॅक्ट काय मैदानावर. मला वाटतं फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. पहिली दुसरी धाव अतिवेगाने सचिन प्राप्त झाली होती, मात्र तिसऱ्या धावेचा मऊ कुठेतरी आवडता आला नाही आणि तिसरी धाव घेण्यासाठी जो काही आत्मघातकी प्रयत्न होता तो असफल होतोय. फलंदाज मधुकर याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. दुसरा फलंदाज बाद होतोय अष्टविनायक ठाकूर संघाचा मधुकर. मित्र, धाव घेण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आपण क्रिकेटमधून पाहत असतोय, कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. एस नो वेट, आणि कुठंतरी या गोष्टींचं थोडंसं उल्लंघन झालं होतं, समन्वय झाले नव्हतं दोन फलंदाजामधून. तिसरी धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला होता तो असफल होतोय आणि फलंदाज मधुकर मात्र या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज कबीर ठाकरे मैदानामध्ये रवाना होतोय. शेळू माता वळ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर प्रमोदजी भोईर आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर ओमसाहेब पिसे या संघाचे संघनायक रामदासजी आपलेही मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचा बिग शो पाहतो, क्रिकेटचा महासंग्राम पाहतो, क्रिकेटचं जुनून पाहतो, क्रिकेटचं जल्लोष पाहतो आणि क्रिकेटची जत्रा मित्र आपण पाहतोय. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. अमर कासने आयोजित एक भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर अनंत. न्यू बॅट्समॅन कबीर येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते विश्वनाथ याला. संघाची धावसंख्या 2-2. पहिलं षटक प्रगतीपथावर नाणे फेकाळल्यानंतर अष्टविनायक ठाकूर संघ प्रथम फलंदाजी करतोय. चेंडूला थोडासा अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्रा सेमरच्या ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय, चौकार येतोय विश्वनाथच्या बॅटमधून. अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हलक्यात बॅट फक्त अप ड्राईव्ह केलं होतं, चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. आणि या चौकारानं अष्टविनायक ठाकूर संघाची धावसंख्या होती ती 2-4-6 सॉरी 2-6. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर अनंत. आता मात्र राईट ओरचा मारा करतोय, स्ट्राईक रोटेट करतो विश्वनाथ. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. चेंडूला हलक्यास बॅटने थोडंसं फोर्स केले, चेंडू डीप मध्ये आपण पाहतो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. निश्चित थोडासा चेंडू लँडिंग झाला होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. काही क्षेत्रामध्ये आपण पाहिलं होतं चेंडू सेफ लँडिंग झालं होतं, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि या 2 धाव्याने अष्टविनायक ठाकूर संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगती पथावर. पुन्हा एकदा गोलंदाज अनंत. चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला नाहीये.
एकच धाव असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि सावध सुरुवात सचिन आपण पाहतोय. जरी 2 फलंदाज बाद झाले तरी मात्र संघाची धावसंख्या 3-9. प्लीज आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. टीम मीटिंग जास्त करू नका की जेणेकरून या स्पर्धेला उशीर होईल. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अमर कासने आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. संघाची धावसंख्या 9 आहे. 2 बाद 9. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब चषक 2021च्या स्पर्धेचा आगाज पाहतोय. दस्तक देनी जाने जा रही है. अमर कासने आयोजित स्वर्गीय भाऊ साहेब चषक 2021 या स्पर्धेचं आयोजन एक सुरेख सुंदर आयोजन आपण पाहतोय. सर्वात महत्त्वाचे मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय एक क्लायमेट अतिशय उत्तम आहे. निसर्गरम्य वातावरणात या स्पर्धांचं अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन आपण पाहतोय. खास करून भिवंडीकरांसाठी. भिवंडीमध्ये सध्या तरी असं वातावरण कुठं राहिलं नाही आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं गोलंदाज संभाळतो संतोष. आणि पहिल्या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड शॉट निश्चित आपण पाहिलं होतं. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. तिसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. मैदानामधून चाललंय काय. धाव घेण्याचा वारंवार आत्मघातकी प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद झाले का. तीन धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह आपण पाहिला होता. उत्कृष्ट फटका आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडून एक 3 धावा घेतल्या जातात. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 12 वर पोहोचते. पुन्हा एकदा फक्त एक धाव आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. वारंवार फलंदाज बाद होण्याचा प्रयत्न करतात मात्र ही रणनीती असते 40+ या संघाची. आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. दुसऱ्या षटकारामध्ये येणारा फलंदाज थोडशा एका नव्या जोमाचा आणि नव्या दमाचा असतोय. 45चे खेळाडू असतात कुठेतरी बाद होण्याच्या मार्गावर असतात मात्र त्यांना बाद केलं जात नाहीये. प्रत्येक संघाची रणनीती असते. चेंडूला थोडासा ऑन दाब करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती गोलंदाज संतोष याची. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ धावसंख्या 2 बाद 13. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा फोर्स केली. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. आता मात्र अप्रतिम जल उत्कृष्ट जल वेल जज कॅच. डिसिप्लिन फार महत्त्वाचं असते खेळामध्ये मित्रो. शिस्ती फार महत्त्वाची असते. या ठिकाणी आमच्या खेळाडूंना एक विनंती असेल खास करून अष्टमी ठाकरपाडा संघाच्या की आपण खेळाडूचे कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. बाद झाली फलंदाज आपण विश्वने याला पाहिलं. हॉपलीवर चेंडूला सुंदरसं अप ड्राईव्ह केलं होतं मात्र चेंडू लँडिंग झाला होता. हवेमध्ये आपण पाहिलं होता अप्रतिम उत्कृष्ट झेल अनंत याच्या माध्यमातून कलेक्ट केला गेला होता.
फलंदाज विश्वनाथ याची खेळी संपुष्टात आली होती आणि वैयक्तिक संघासाठी 10 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले, एक उत्कृष्ट खेळी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. आता मात्र गोलंदाजी दुरा सांभाळतो अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संतोष स्ट्राईक रोटेट करतोय कबीर. चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं, चेंडू डीप मध्ये जातोय. मुरलीधर जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतोय, निश्चित ज्या ठिकाणी फलंदाज कबीर याला मात्र मैदान सोडावं लागेल. कबीर हा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज संजय जातोय. आता मात्र अष्टविनायक ठाकूर संघाची सर्वात बिन्नीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, संजय आणि गणेश. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्यायचा. स्ट्राईक रोटेट करतो गणेश, नॉन स्टॅसिटी संजू. पहिला चेंडू पेस करताना आपण गणेशाला पाहतोय. बघूया पहिल्या चेंडूवर कशा प्रकारचा प्रहार केला जातो की नाहीये. एकेरी दुहेरी चौकार की षटकार गणेशाच्या बॅट मधून निघतोय आणि मोठ्या पटक्यांसाठी अतिशय माहीर आहे गणेश. फलंदाज स्टेप आउट झाला आणि पहिल्या चेंडूवर अतिशय घनागतीचा प्रहार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आउट ऑफ पार्क षटकार जातोय गणेशाच्या बॅट मधून. ज्या पटक्यासाठी ज्याची ओळख आहे तोच पटका गणेशाच्या बॅट मधून येतोय. अप्रतिम उत्कृष्ट पटका. चेंडूची लाईन लवकर रेट केली. एका रेक्शन मध्ये चेंडूला भिरकावून दिलं होतं. व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीम आरसीच्या बाहेर षटकार. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका गणेशाच्या बॅट मधून पाहिला. साधावणी संघात धावसंख्या साधावणी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 20. फटका मारण्याचे सर्वात महत्वाचं जे फुटवर्क असतं, टायमिंग असतं, नजर असते, तिन्ही गोष्टींचा एक चांगला जबरदस्त संपर्क आपण पाहिला होता. चेंडूची लाईन लवकर रीड केली होती. चेंडूला एका रिक्षामध्ये भिरकावून दिलं होतं. व्हाईट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गणेशाच्या बॅट मधून अतिशय प्रेक्षणीय षटकार आपण पाहिला. संघाची धावसंख्या 20. 4 बाद 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक 10च्या सरासरी धावसंख्या जमा झाली ती 20. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं आणि गोलंदाजी जर सांभाळतो गोलंदाज गोलंदाजी दुरा सांभाळतो लक्ष्मण. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, मात्र स्ट्राईक करतो संजू. एक बिन्नीची जोडी मैदानामधून आपण पाहतो. अष्टविनायक ठाकूर संघाची धावसंख्या 20 आहे. पहिल्या षटकारामधून 9 धावा होत्या, दुसऱ्यामधून 11. तर दादा तुमचा चोरून आम्हाला काय भेटणार आहे? चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, हलकासा अपील, मात्र या ठिकाणी पंच संमत आहेत. लेग बिफोर फलंदाज बाद होतोय. बघूया लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला होता. मधल्या स्टोरचा चेंडू पाहिला होता. चेंडूची लाईन थोडासा कुठेतरी मिस झाला होता. फलंदाज संजू हलकासा अपील केला जातो. लेग बिफोर प्लम केले जातं फलंदाज संजू याला. भगवानजी भोईर साहेबांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. फलंदाज बाद होते या ठिकाणी संजू. अतिशय
अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. लेन लाईनचा चेंडू आपण पाहिला होता. मधल्या एसटीवरचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. न्यू बॅट्समन संतोष येतोय. याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच आपलं जे अकाउंट आहे मोठ्या धावसंख्येने उभारणारा फलंदाज आहे. संतोष डावखुरा फलंदाज आहे. डावखुऱ्या फलंदाजासाठी एक पोषक वातावरण आपण पाहतो या ठिकाणी. चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या जेणेकरून या स्पर्धेला वेळ लागणार नाहीये. गोलंदाज लक्ष्मण, फुल्यांचा चेंडूला ऑफसाईडला खेळलं जातं. आउटफील्ड मधून आपण बघूया अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. मात्र तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि या 2 धाब्याने अष्टमिनिक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या होती ती 22-22. लॉस ऑफ 3 विकेट. सोसवारी 5 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या ती 22. तर निश्चित या स्पर्धेमधून जर आव्हान द्यायचं असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता येणाऱ्या चेंडूमधून एक बिग हिट घेणं अत्यंत गरजेचं आहे. चेंडूला थोडासा स्विपचा फटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमेकडे जाणारा चेंडू आउटफील्ड मध्ये जोपर्यंत कलेक्ट केला जातोय तोपर्यंत मात्र 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते संतोष याला. धावसंख्या 2 ने पुढे सकते 24. चला ओमसाई पिसे विपक्ष शेळू मातावळ या दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघटक या ठिकाणी मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक जशास तसं उत्तर आपण पाहिलं होतं. खराब चेंडू होतं, उत्तम प्रहार होता. जसं प्रेक्षिनं तसं उत्तर संतोषाच्या बॅट मधून मिळतंय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांसाठी खुशखबरी आहे. जर आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला, ऑफसाईड बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आपण झेल घेतला तर आपल्याला 511 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं प्रत्येक झेल बाहेर आपण झेल घेता तर 211 रुपये आणि ऑफसाईड बाउंड्री लाईनवर जर आपण झेल घेता तर 211 रुपये. भगवानजी भोईर साहेब, अमोलजी दळवी यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपये आणि भूषणजी दळवी यांच्याकडनं 100 रुपयाचे 511 रुपयाचं पारितोषिक मिळेल बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. खराब चेंडू, उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर संतोषाच्या बॅट मधून मिळते. गोलंदाज लक्ष्मण याला. पुन्हा एकदा लक्ष्मण सज्ज होतोय. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं होतं. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करताय. गमांतर संघात धावसंख्या एक धावेने पुढेच रखते 31-31. लॉस ऑफ 5 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या ती 5-31. मात्र अतिशय चांगला चेंडू होता. लाईन पासून बॅट आपण थोडीशी विभक्त पाहिली. लाईनअप करू शकला नाही. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आणि थोडासा अंदाजुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. डोळे झाकून मित्र आपण फक्त एक चांगलं स्वप्न पाहू शकता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लक्ष्मण. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. मात्र थोडासा फलंदाज अवक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला. ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. या अवांतर धावणी संघात धावसंख्या एक धावेने पुढे सकते ती 32-32. लगातार 3 षटकार कुठलेही फलंदाज पूर्ण करता. इथे मात्र चेंडू बेरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका. खूपच सुंदर फटका. जर आपण 3 षटकार कुठलेही फलंदाज पूर्ण करतायत तर आदरणीय आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि आमचे आरटीओ ऑफिसर सुरेशदादा दळवी साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल 3 षटकांसाठी. षटकांची हॅट्रिक पूर्ण करता तर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय सुरेशदादा दळवी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये देण्यात येईल.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन लवकर हिट केली होती. चेंडूला सुंदर फोर्स केलं होतं. एक देखणा फटका, हुकचा फटका आपण पाहिला होता. चेंडू लॉंगलेग सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार संतोषाच्या बॅटमधून येतोय. संघ धावसंख्या 7 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होती ती 38. लॉस ऑफ 5 विकेट अँड लास्ट ओर प्रोग्रेस. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि बघू येणाऱ्या 7 चेंडूमधून अजूनही अष्टविनायक ठाकूर संघ कोटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. एक साजेशी कामगिरी निश्चित आपण धावपळकावर पाहतोय. प्रति षटकार आपण विचार केला 12 ते 13 धावांची सरासरी आतापर्यंत आपण पाहतोय. आणि अजून येणाऱ्या 7 चेंडूमधून आता स्थायिक रोटेट करायची संधी येते. संघातील सर्वात विस्फोटकचा फलंदाज आहे गणेश. वर्ल्ड संघाचा संघनायक आणि पीसी संघाचा संघनायक कृपया टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण बसायचं आहे. वर्ल्ड संघाचा संघनायक स्थायिक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प फलंदाज गणेश याला, आणि ज्यानं आपलं अकाउंट मोठ्या धावसंख्येने उभारलं होतं. षटकार ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं होता. तर शेवटचा अंतिम गोलंदाज संतोष भाऊ दयानंद. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं अंतिम अखेरचं षटकात आलतोय. एक स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे आणि बघूया अंतिम षटकांमधून अष्टविनायक ठाकूर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. अक्रॉस द लाईन थोडं आडवे बॅटरी चेंडूला पार केले. चेंडू मिडलवरून लॉंगॉनला येतोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 40 रन. लॉस ऑफ 5 विकेट. वैयक्तिक 8 धावा आपण गणेशाच्या बॅटमधून बघतोय. वैयक्तिक 16 धावा आपण संतोषाच्या बॅटमधून बघतोय. एक उत्कृष्ट कामगिरी. महत्वाच्या सामन्यामधून अष्टविनायक ठाकूरपाडा संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. वेलकम दिलीपजी भोईर सर, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पुल्यांचा चेंडू, चेंडूला बेरकावून दिला जाता. खराब चेंडू, उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. पुल्यांचा चेंडू होता. चेंडूला सुंदरसं बेरकावून दिलं. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जातो. एक नेत्रदीपक षटकार अगेन्स्ट पुन्हा एकदा गणेशाच्या बॅटमधून येतो. संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे सरकते 46. आता मात्र कुठेतरी अष्टविनायक ठाकूर संघ विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. गणेशाच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धावा आपण पाहतोय. 3 चेंडूंना पेस करतोय. आता मात्र निश्चितच खराब फेक, बिमार फेक झाली होती. पंच नो बॉलचा इशारा करतात. 1 धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सरकते 47. बिमार फेक जी असते ती निश्चितच फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकलेली चेंडूची फेक असते. पनिश म्हणून त्या चेंडूला नो बॉलचा इशारा केला जातोय. पंचांकडनं फ्रीचा इशारा येतो आम्हासाठी. फ्री टॅशल अगेन्स्ट दयानंद. राईटचा मोरचा मारा. आता मात्र निश्चितच चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता फलंदाज. थोडंसं जागेवून मारण्याचा प्रयत्न आपण गणेशाचा पाहिला होता. फुटवर्क पाहायला मिळेल, पद्धलालित्य, पायांची हालचाल, मोमेंट पाहायला मिळाली नव्हती. फटका मारण्यासाठी या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. तुमचं सर्वात महत्त्वाचं फुटवर्क, त्यानंतर तुमची नजर, तुमचं टायमिंग व्यवस्थित साधता पाहिजे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. निश्चितच चेंडू लॉंग नॉन स्टॉप सीमार्शेकडे जातो. ट्रॅव्हल येतो, प्रवास करतोय. 1 लाख फॅक्टर चौकार. 4+1 एकंदरीत 5 धावा. धावसंख्या 5 ने पुढे सरकते 52. आणि मित्रो ज्या अवांतर धावा असतात, या अवांतर धावा कुठेतरी संघाला पारवच्या खाईत नेणारे असतात. या बोनसच्या रूपाने 5 धावा अष्टविनायक ठाकूर संघाला मिळतात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दयानंद. सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट चेंडू लाईनअप करू शकला. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला नव्हता गणेश याला. चेंडूच्या लाईन पासून बॅट आपण थोडीशी विभक्त पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 52. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. अगेन्स्ट गोलंदाज. निश्चितच टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. मात्र चेंडू अगेन्स्ट पुन्हा जातोय. लॉंग नॉन स्टॉप सीमार्शेकडे चौकार. चेंडू आणि बॅटमध्ये निश्चित थोडंसं संपर्क व्यवस्थित झालं नव्हतं, तरी मात्र नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. गणेशाच्या बॅटमधून येतोय. चौकार संघात धावसंख्या होती ती 56. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना अष्टविनायक ठाकूर संघ. चला मी पुढील 2 संघांना आमंत्रित करतोय. आपण लगेच नाणेफेक यायचं आहे.
ओम साई पिसे दीपक शेळू माता बळ. अगेन्स्ट पुन्हा एकदा अप्रतिम उत्कृष्ट फटका गणेशाच्या बॅट मधून निघतोय, षटकार येतोय आणि या 6 धाब्याने अष्टविनायक ठाकवाडा संघ पोहोचतोय 62 या धावसंख्येवर. ओ टू डीजे किरण किरण धन्यवाद. वळ अगेन्स्ट ओम साई पिसे. वल संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि पीसे संघाच्या कर्णधाराला सुद्धा विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी सन्माननीय खानिवली कृषी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय मिलिंद घरत सर यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. तसेच उत्कर्ष कॉलेज चे अध्यक्ष आहेत सन्माननीय दिनेश बोटकोंडले सर, आपणास विनंती आहे आपण सुद्धा टॉस साठी यायचंय. तसे सुरेश दळवी आपणास विनंती असेल की दादा आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसे परेशजी सोनवणे आमचे ग्रामसेवक असणे, आपणास विनंती आहे आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. भास्करजी भोईर साहेब, सर्वांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. पीसी संघाचे कर्णधार, पिसे म्हणजे आमची कर्मभूमी आहे. अनेक वर्षे आम्ही 12 वर्ष या पिसे गावामध्ये कार्यरत आहोत आणि या स्पर्धेला विजयदादा पाटील सरपंच पिसे तसेच सन्माननीय सुधाकर पाटील सुधाबाई यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेला आणि पिसे संघाला खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नाणेफेकी होते ओम साई क्रिकेट संघ पिसे तसेच वल शेळूमाता वल या दोन संघादरम्यान. मागील वर्षी परफॉर्मन्स आपण पाहिलं होतं वल संघाचं अप्रतिम. ही स्पर्धा गाजवली होती वल संघाने आणि पिसे संघ खरं तर एक मातब्बर संघ या स्पर्धेमधील. या स्पर्धेला नाणेफेकीसाठी मी आमंत्रित केले खानिवली कृषी विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सन्माननीय मिलिंद घरत सर तसेच दिनेशजी बोटकोंडले सर अध्यक्ष उत्कर्ष कॉलेज तसेच आदरणीय परेशजी सोनवणे साहेब आमचे कसने गावचे ग्रामसेवक तसेच आदरणीय सुरेशदादा दळवी आरटीओ ऑफिसर. या कसने गावच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांचं फार मोठा हातभार असतो. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने काल सुरुवात झाली मात्र 40+ क्रिकेटचे हे सामने मात्र आज सुरू झालेले आहेत. या सर्व दोन्ही संघांना मान्यवरांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. वेलकम मंगेशजी भोईर शेळूमाता बळ या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्याचबरोबर निवड समिती सदस्य आहेत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ जी संघटना आहे त्या संघटनेचे निवड समितीचे सन्माननीय सदस्य आहेत मंगेश भोईर. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आणि मी विनंती करेल आदरणीय दिनेशजी बोटकोंडे सरांनी की आपले शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. एका बाजूने आहे स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 आणि नाण्याच्या एका बाजूने अर्थातच ज्या स्पर्धेचे आयोजक अमर क्रीडा मंडळ कासने 40+. तर मी आदरणीय दिनेशजी बोटकोंडे साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करायची आहे. शेलूमाता वल संघाचं म्हणणं आहे अमर क्रीडा मंडळ कासने 40+ आणि तेच आलेलं आहे. नाणेफेकी जिंकली ती शेलूमाता वल संघाला. मी विनंती करेल की आपण पुन्हा आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद.
या स्पर्धेतील पहिलाच दिवस आणि दुसरा सामना प्रथम फेरीतील आपला आहे शेलूमाता वल वर्सेस ओम साई क्रिकेट क्लब पिसे या संघादरम्यान नाणेफेकी जिंकली. आपला निर्णय काय असेल शेलूमाता वल संघाचा कर्णधार? क्षेत्ररक्षण. क्षेत्रशी स्वीकारले. मात्र ह्या मैदानावर आपण पाहिलं असेल आता पहिल्याच सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी झाली. 50-60 अधिक धावा जमा करण्यामध्ये प्रत्येक संघ यशस्वी होतो. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पिसे संघाला? 40च्या आतमध्ये रोखण्याचा निश्चितच प्रयत्न करू. 40हून अधिक धावा आपण करू देणार नाही असं आपलं म्हणणं आहे. तर शेवटचा प्रश्न असेल काय म्हणाल या नियोजन आयोजनाबद्दल? अमर क्रीडा मंडळ कासने 40+ संघटनेचं हे आयोजन. या मैदानाबद्दल आम्ही बऱ्याच वेळेला इथं खेळलेलो आहे. अतिशय सुंदर नियोजन आहे. भगवान शेठ आणि अमर कासने स्पोर्ट्सचं मैदान हे आम्हाला वलगावाला बोलायचं तर मैदान राहिलेलं नाही आणि असं सुसज्ज मैदान याच्यावर खेळायला भेटतं हे नशीबच समजायचं. अतिशय सुंदर नियोजन आहे. धन्यवाद. हे होते शेलूमाता वल संघाचे कर्णधार. आता ओम साई क्रिकेट क्लब पिसे संघाचे संघनायक आहेत नाना. तर नाना, नाणेफेकी जिंकली असता आपला निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असती. मात्र आता आपल्याला फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी हाच पिसे संघाचा स्ट्रॉंग झोन आहे, मुख्य झोन आहे. तर त्या कोणत्या फलंदाजांकडनं आपल्याला सर्वाधिक अपेक्षा असतील नाना? गणेश आहे, सोपान आहे, अनिल आहे, रामदास म्हात्रे आहे, शनी आहे. धन्यवाद. तर ह्या शेवटचा प्रश्न, ह्या आयोजन निर्णयाबद्दल काय म्हणाल नाना? नियोजन आयोजनाचा बोलायचं झालं तर अमर स्पोर्ट कासने हा संघ चांगला आहे, उत्कृष्ट आहे आणि त्यांचा नियोजन आयोजन प्रत्येक वर्षी बघायचा तर चांगलाच असतो आणि त्याच्यामध्ये आता तर फार बदल आहे आणि मैदानी खूप छान बनवलेलं आहे. धन्यवाद. हे होते ओम साई क्रिकेट क्लब पिसे संघाचे संघनायक नाना. तर नाणेफेकी जिंकले. शेलूमाता वल संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ओम साई क्रिकेट क्लब पिसे संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मोहन भोईर सर. धन्यवाद सचिन. अँड बॅक टू नावनी क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. सामन्याला सुरुवात झाली. विजयाचं लक्ष 63 धावांचं. पहिल्या षटकाला प्रारंभ आपण पाहतोय. सलामी गोलंदाज अष्टविनायक ठोकपड्या संघाचा दत्ता. पहिल्या 2 चेंडूत आपण विचार केला निश्चित अतिशय चांगली फेक होती. मात्र तिसऱ्या चेंडूवर अतिशय चांगला घणाघाती प्रहार आपण पाहिला. फलंदाज दयाच्या बॅटमधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका निघतोय. चेंडू वाडीश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार दयाच्या बॅटमधून निघतोय आणि या 6 धावांनी दया आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाचा श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे ती बिनबाद 6. आता मात्र एक फुल लेनचा चेंडू. निश्चितच पंच नो बॉलचा इशारा करतात. एक अवांतर धाव मिळेल संघाला. धावसंख्या एक धावांनी पुढे सकते 7 रन लॉस ऑफ विकेट. विदाउट लॉस ऑफ विकेट आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाही. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आहे. प्रत्येक षटका मित्र आपण विचार केला तर 15 ते 16 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे एक 2 फटक्यांची, मोठ्या 2 फटक्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा ऑन-अप खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं होतं चेंडूवरची नजर. मात्र चेंडू बीट करतोय 2 क्षेत्ररक्षकांना. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं होतं चेंडूवरची नजर. अंतिम क्षणी चेंडूला थोडंसं अनदॉप खेळण्याचा प्रयत्न होता आणि 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जातोय चौकार. या चौकार संघा धावसंख्या 11. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा पाटका. लाईन लवकर रीड केली. चेंडूला एका रेक्षरमध्ये बिरकावून दिलं जातं. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणी षटकार दयानंद याच्या बॅटमधून येतोय. अप्रतिम उत्कृष्ट षटकार. ज्या फटक्याची गरज होती तोच फटका दयानंदच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढे सरकते ती 17. वेलकम महेशजी भोईर. वेलकम रुपेशजी पाटील. शेळूमाता वळे सांगायचे नामांकित खेळाडू आहेत.
नाही नाही जुना मॅच बॉल आलेला आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी खास करून आपण दयानंद याच्या बॅट मधून पाहतो. आतापर्यंत 2 षटकांशी आणि 1 चौकांशी 17 धावसंख्या खेळताना आपण दयानंद याला पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आहे, एक दमदार चांगली सुरुवात आहे, विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण दयाच्या बॅट मधून पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेष असावा. तुझं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय तानाजी भोईर साहेब माजी सरपंच अव्वल इथं शुभागमन झाले. अमर क्रीडा मंडळ कास्ते प्रोपर्टी प्लस क्रिकेटकडनं आपलं सहर्ष स्वागत. ते सन्माननीय राजनजी मडवी साहेब उपसरपंच अव्वल आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अमर स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक आयोजित अमर 40+ क्रिकेट संघटनेकडनं आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. व्यासपीठावर मंचावर शिळमाता बळे संघाचे नामांकित कडू, त्यामध्ये मग तानाजी भोईर असतील, मंगेश भोईर असतील, प्रमोदजी भोईर असतील, या सर्वांचं मी या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचं बिग शो पाहतोय. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकणं आपण आयोजन पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, बिनबाद 19 एक विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहतोय. गोरसी संघाच्या माध्यमातून जरी लक्ष मोठं असलं तरी पण पहिल्या षटकारामधून थोडंसं अटॅक क्रिकेट पाहिलं, ॲग्रेसिव्ह क्रिकेट पाहिलं, हायलाईट क्रिकेट आपण पाहिलं आणि खास करून दयानंदच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहिलीत. बिनबाद 19. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाजीवर सांभाळतोय गणेश. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकाचा तो गोलंदाज गणेश. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. पहिला चेंडू मात्र पेस करताना आपण लक्ष्मण याला पाहतोय, सलामीवीर आहे. आता गोलंदाज गणेश एक परिपूर्ण मजल ज्याच्या खांद्यावर असणार, एक संघातील सर्वात महत्वाचा उत्कृष्ट खेळाडू आहे. मग गोलंदाजीची फलंदाज होय की शतरक्षण असो, तिन्ही फॉर्मॅटमधून एक उत्तम कामगिरी. थोडासा अक्रॉस लाईन, आडव्या बॅटच्या चेंडूला ऑन साइडला खेळला जातो, चेंडू डीप मधून उचलला जातो. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. चेंडूला ऑन साइडला खेळले जातात. 2 धाव मिळते. 2 धावांची संघ धावसंख्या 21. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. अतिथी देवो भव. पाहुणे हे देवाचं दुसरं रूप. तर आपण सत्कार समारंभाकडे बोलतोय. सन्माननीय खानिवली कृषी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय मिलिंदजी खरज सरांचं स्वागत. मी विनंती करेल सन्माननीय रामदासजी शेळके साहेबांना आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आपण जे वेल खर्च केलं, जे वेल आपण केलं, आपण आलात यासाठी निश्चित आम्ही ऋणी असू साहेब. आपण आलात या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते. धन्यवाद साहेब. त्यानंतर आदरणीय उत्कर्ष कॉलेजचे अध्यक्ष सन्मानित दिनेशजी बोटकोंडले सरांचं स्वागत. मी विनंती करेल रामदासजी शेळके साहेबांना, अमर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. मायेची शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह मोमेंटोन देऊन त्यांना सन्मानित करायचंय. साहेब आपण या स्पर्धेला आलात, वेलात वेल काढून या स्पर्धेला आपण आलात, त्यासाठी निश्चितच आम्ही आपलं ऋणी असू. धन्यवाद. तसेच आदरणीय वळगावचे माजी सरपंच सन्माननीय तानाजी भोईर साहेब यांचं स्वागत. मी विनंती करेल आशिषजी भोईर साहेब, हायकोर्ट स्टाफ यांच्या हातानं ही मायेची शाल, या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येते. धन्यवाद साहेब आपण इथे आलात. निश्चितच या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आम्ही ऋणी असू. त्यानंतर सन्माननीय वळगावचे
उपसरपंच राजन मडवी साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत मी आदरणीय नारायणजी सुतार यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. सन्माननीय राजन मडवी साहेबांचं स्वागत होतंय. मायेची उबदार शाल या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत होत आहे. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी. तसेच आमचे PF ऑफिसर आदरणीय भास्करजी भोईर साहेब यांचं स्वागत मी विनंती करेल की आदरणीय रामदासजी शेळके साहेब आपण स्वागत करायचंय. एकच नारा आता गर्दीत नको वर्दीत दिसा ह्या नाऱ्याचे जनक आहेत आदरणीय भास्कर भोईर साहेब. पोलीस भरतीसाठी जे प्रशिक्षण किंवा जे मार्गदर्शन लाभेल, जे पुस्तकं लाभतील ती सर्व विनामूल्य उपलब्ध करून देणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भास्कर भोईर साहेब PF ऑफिसर. एक उत्तुंग व्यक्तिमत्व, गर्दीत नको वर्दीत दिसा. आणि त्यांची ही संकल्पना निश्चितच आपल्या विभागातील तरुणांना सरकारी नोकरीपर्यंत पोहोचवण्याचं जे ध्येय आहे ते निश्चितच पूर्ण करतील. भोईर साहेब धन्यवाद, आपण या स्पर्धेला आलात. आणि पुन्हा सांगतो की जे जे इच्छुक पोलीस भरतीसाठी इच्छुक स्पर्धक आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत की ज्यांनी पोलीस भरतीसाठी ज्यांना उतरायचं आहे, त्यांना निश्चितच विनंती असेल की त्यांच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन पुस्तकं मोफत दिली जातील. ती आदरणीय भास्करजी भोईर साहेब धन्यवाद. तसेच आदरणीय संतोषजी गोटकर साहेब स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि 4D+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार, यांचं इथं शुभ आगमन झालंय. मी विनंती करेल आदरणीय आशिष भोईर साहेब हायकोर्ट स्टाफ आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. आदरणीय संतोषजी गोटकर साहेब मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. आणि जय बजरंग गोरसे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, क्रिकेटची आवड आहे आदरणीय गोटकर साहेब, संतोषजी गोटकर साहेब. हायकोर्ट स्टाफ आशिषजी भोईर यांच्या माध्यमातून हे सत्कार आपण पाहत आहात. धन्यवाद गोटकर साहेब, आपण इथे आलात या स्पर्धेची शोभा वाढवली आणि क्रिकेट 4D+ क्रिकेट संघटनेचे सल्लागार आहात आणि ज्या पदावर कार्य करता त्या पदाला न्याय द्यायचं काम आपल्या माध्यमातून वारंवार होते. निश्चितच खूपच सुंदर. पुन्हा आपण मॅचकडे वळतोय. आदरणीय मोहनजी भोईर साहेब आपणास थँक्स, धन्यवाद सचिन. एका सुंदर सुरेख सूत्रसंचालन या स्पर्धेच्या माध्यमातून मित्र आपण ऐकता, ज्यांचं सुमधुर आपण आवाज ऐकता. तर मित्र संघाची धावसंख्या 6 ने पुढे सकते ती 37 विजयाचं लक्ष, 63 धावांचं जरी लक्ष असतं तरी मात्र एक जशास तसं उत्तर नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते ती 37. षटक क्रमांक दुसरं संपते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, जबर सुरुवात, आपलातून सुरुवात, एक जशास तसं उत्तर नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. आणि अजून येणाऱ्या 12 चेंडूमधून अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमधून विजयासाठी 26 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी आहे. संजू येतोय वैयक्तिक पहिला आणि संघाच्या पतीने तिसऱ्या षटकात. तिसऱ्या षटक दोन्ही संघांसाठी एक टर्निंग पॉईंट आहे. तिसऱ्या षटकामध्ये निश्चितच आपण जर स्ट्रायकर फलंदाज द्यायचा विचार केला आता आपण ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 25 धावा, 9 चेंडू पेस करतोय, 25 धावा करतोय. एक महत्त्वपूर्ण कामगिरी एक महत्त्वाच्या सामन्यामधून आणि त्याला उत्तम साथ मिळते. गणेशाने पहिल्या चेंडूवर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट षटकार आणला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. मारुती पंचांकडे गाडी घेतोय. राईट आर्म राऊंडचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज दयानंद. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग लीड घेण्याचा प्रयत्न, निश्चित चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नाही. चेंडूची लाईन थोडीशी मिस करताना आपण पाहिलं. फलंदाजाला लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. चेंडू बीड होतोय, फलंदाज बीड होतोय, एसटी रक्षक चेंडू डीप थर्डमॅनला जातोय आणि तोपर्यंत मात्र लेग बाईकच्या रूपाने एक धाव करण्याची संधी प्राप्त. फलंदाजांना एक धावणी संघात धावसंख्या होती ती 38. अजूनही विजयापासून 25 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. 10 गेंदे शेष है और 25 रनों की जरूरत है अगेंस्ट गोलंदाज संजय. अतिशय चांगला चेंडू, फुल लेनचा चेंडू आपण निश्चित पाहिला. वाईट यॉर्कर, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू होता. चेंडूला सुंदर सावडरी, अतिशय चांगला फटका. चेंडू मिडापून लॉंगऑफला जातोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र तोपर्यंत 2 धावा काढायची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सरकते ती 40 रन. अजूनही 23 धावा दूर आहे. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. फुलेंचा चेंडू, चेंडूला बिरकावून दिलं जातं. गणेशाच्या बॅट मधून निघतोय. टावरिंग षटकार, व्हरी नाईस स्ट्रोक, व्हरी वंडरफुल स्ट्रोक. एक महत्वाच्या क्षणी एक चांगला फटका आपण पाहतोय गणेशाच्या बॅट मधून. संघ कुठंतरी थोडंसं कमबॅक होतोय. संघ थोडंसं कुठंतरी विजया दिशेने आता मात्र कमबॅक होताना पाहतोय. दोन्ही फलंदाज मित्र आपण विचार केला 10 चेंडूमधून 25 धावा दयाच्या बॅटमधून, तर एक उत्कृष्ट कामगिरी 3 चेंडूमध्ये 14 धावा गणेशाच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. अप्रतिम उत्कृष्ट खेळी. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू, चेंडू बिरकावून दिला जातोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. फुलेंचा चेंडू होता, खराब चेंडू. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं गणेशाच्या बॅटमधून. आणि आता मात्र ऑन द हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक साधतो की काय असं वाटतंय. छोटा पॅकेट बडा धमाका. विजयापासून फक्त आणि फक्त आता 11 धावांची गरज आहे. परिपूर्ण कमबॅक होतं या ठिकाणी संघ. जय बजरंग गोरसई तालुका क्रिकेटमधून सध्या तरी एक रँकिंगचं काम करतो. उत्कृष्ट कामगिरी, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या संघाचं नेहमीच चांगलं राहिलेलं आहे. आणि ऑन द ट्रिक पहिला फलंदाज पर्टिक्युलर स्पर्धेचा. अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी आपण गणेशाच्या बॅटमधून पाहिलीत. षटकारांची अटक साधणारा पहिला फलंदाज या स्पर्धेतला ठरतोय गणेश. आणि मित्र मी म्हटलं होतं या अगोदर तिसरे जे षटक आहे या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट आहे. आणि तिसऱ्या षटकारामध्ये धावांचा डोंगर रचला. खास करून गणेशाच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. होलसेलच्या 52 धावा, 21 धावा तिसऱ्या षटकारामध्ये येतात. आणि संघ कुठेतरी आता बॅकफुटून येताना आपण संजूला पाहतोय. विजयापासून आता जय बजरंग गोरसे संघ फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. 63 धावांचं विशाल लक्ष असं वाटलं होतं. सामना एकतर्फी होतो की काय. मात्र काय फलंदाजी आपण पाहिली. खास करून दयानंद यांनी सुरुवात केली होती. एक जबरदस्त प्लॅटफॉर्म तयार करून दिलं होतं. आणि त्यानंतर गणेशाच्या बॅटमधून आपण पाहिलं षटकारांची आतिषबाजी. गोलंदाज विजेंद्र येतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय. आणि पहिला चेंडू थोडंसं ऑन द करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अवांतर धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते. मी अगोदर म्हटलं होतं जे अवांतर धावा असतात या कुठेतरी संघाला पराभवच्या काहीत नेणारे असतात. सहा चेंडूंचा खेळ शेष. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. एक महत्वाच्या सामन्यामधून आज असं वाटलं होतं अष्टमी टकरोडा संघ चांगली कामगिरी करतो की काय.
आता मात्र एक चांगला चेंडू, उत्तम चेंडू, उत्कृष्ट चेंडू. उर्वरित 5 चेंडूमधून अजूनही विजयापासून 4 धावा दूर आहे. एक संघर्ष पाहायला मिळतो प्रत्येक चेंडूवर. मात्र सामन्यावर परिपूर्ण पकड गोरसे संघाची आहे. हलकासा अपील, पंच संमत, लेग बिफोर फलंदाज बाद. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण रंगत आणि चुरस पाहतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा दयाच्या बॅटचं आपण विश्लेषण केलं तर 12 चेंडूमधून 25 धावा. एक महत्त्वपूर्ण कामगिरी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. विजयाचं प्लॅटफॉर्म ज्यानं तयार करून दिलं होतं. उत्कृष्ट फलंदाजी. न्यू बॅट्समन ची सर्वात बेन्नेची जोडी मैदानावर आपण पाहतोय. जे पाहिजे गोरसे संघाची कैलाश आणि गणेश. 4 चेंडू आणि विजयापासून फक्त आणि फक्त 4 चेंडू आणि 4 धावा. आता मात्र गोलंदाजाला चमत्कार करावा गेला. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर निश्चितच एक चमत्कारच वाचू शकतोय अष्टविनायक ठोकपडा संघाला. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. मात्र ती ॲबिलिटी, ती क्षमता, तो गोलंदाज आपण पाहतो विजेंद्र. कित्येक सामन्यामधून विजेंद्रला आपण पाहिलं होतं. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे आणि महत्त्वाच्या सामन्यामधून नेहमीच संघाचा तारणहार बनलेला आहे. बघू या सामन्यामधून काय घडते. डिफेन्सिव्ह फाटका, एक धाव पूर्ण. अजूनही विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. मित्र, सामना विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात क्रिकेटमधून. तीन चेंडू 2 धावा. आणि निश्चितच या ठिकाणी शतरक्षक कुठेतरी चूक करतोय. चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेकडे, चौकार येतोय आणि ह्याच बरोबर मात्र आव्हान संपुष्टात येतंय अष्टविनायक ठोकपडा संघाचं. हाडलाक गणेश अँड हाडलाक कबीरजी ठाकरे. निश्चितच सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार मित्र आपण देतोय. कमी भांडवल आणि जास्त उत्पन्न, कमी चेंडू आणि जास्त धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात तोच ठरतोय स्पर्धेचा मानकरी. निश्चित 2 खेळाडूंचा आम्ही विचार केला होता. एक जबरदस्त प्लॅटफॉर्म तयार केलं होतं दयानंदने. मात्र कमी चेंडूमधून जास्त धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात षटकारांची हॅट्रिक साधणारा फलंदाज गणेश ठरतोय स्पर्धेत